आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नंतरच जेवतो. तुम्ही जेवा. ठीक आहे. दादा, माझी एक विनंती आहे तुला. मला वाटतं अजूनही तू तुझा निर्णय बदलावस. ज्या कामासाठी या घरात राहतोयस ना ते कर. चांगलं जेवण आहे, चवीनं जेव. माझा मुलगा आणि मी काय करायचं ते बघून घेतो. जेव. दादा, रे काळ बदललाय. त्या तिकडीसारख्या जुनाट परंपरा कधीच पुढे निघाल्यात. आणि नली खरंच खूप चांगली आणि समंजस मुलगी आहे. हे खरंय. नली तशी गुणी मुलगी आहे. मग मिताली चांगली आहे, गुणी आहे, समंजस आहे. आणि विशेष म्हणजे ती अपशकुनी नाही. दादा, नली आणि वेद दोघेही एकमेकांना आवडतात. छान मित्र आहेत एकमेकांचे. तिथंच चुकतोय ना वेद. त्या शापित मुलीच्या नादी लागून स्वतःवर संकट उडवून घेतो तो. वेद आणि मितालीचं जर लग्न झालं तर 3 मनं दुखावतील. स्वतःच्या मनाविरुद्ध लग्न झालं म्हणून वेद कधीच आनंदी होणार नाही आणि ती मितालीही सुखी होणार नाही. असं व्हायला नकोय. ए, काय काय प्रॉब्लेम काय तुझं? कशाला मध्ये नाक खुपसतेस? काही वाईट होणार नाही. जेव्हा असंच होईल दादा. सक्तीची नाती कधीच यशस्वी होत नाहीत. आणि तू जर अजून दबाव टाकलास ना तर त्याचे वाईट परिणाम होतील. विठा, कसा चाललाय संसार तुमचा? चांगला चाललाय ना? काय भिकाजी, खुश आहात ना दोघं एकमेकांबरोबर? बघितलंस, मी जेव्हा भिकाजीचं लग्न ठरवलं ना तेव्हाही तुम्ही सगळे असंच म्हणत होता की असे वाईट परिणाम होतील. आज आपल्या घरातलं सगळ्यात आनंदी जोडपं हे. वेद आणि नली दोघंही सज्ञान आहेत. त्यांनी जर पळून जाऊन लग्न केलं तर कुणीच काहीही करू शकणार नाही. बघा, ऐकलं का? सगळ्यांनी नीट ऐकलं.